हिंदी में दिशाभूल झाली होती असं वाटतं का आपल्याला? सर हिंदी में दादा ना बोल दादा 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 बोल दादा खटला मागे घेतलाय का? गिरणा साखर कारखान्यामध्ये मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटींचा घोटाळा केला अशा आशयाची बातमी दैनिक सामनामध्ये माननीय संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून छापून आलेली. मला वाटतं की सर्व मालेगाव आणि पंचक्रोशीच्या जनतेला माहिती आहे, एकेकाळी सहकार क्षेत्रातून उभा राहिलेला हा गिरणा सहकारी साखर कारखाना DRT कोडच्या माध्यमातून विक्रीला जेव्हा निघाला होता तर त्या काळामध्ये साधारणतः एक 11,000च्या आसपास सभासद शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा कारखाना परत एकदा याच तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे म्हणून साधारणपणे 1100 रुपयाच्या पटीमध्ये शेअर्स उभे केले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक महिनाभर सर्व पक्षीय लोकांनी एकत्रितपणे येऊन हा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने काही लोकांनी त्या काळी पण अफवा पसरवल्या आणि मोठं भाग भांडवल आपलं उभं राहू शकलं नाही. जी काही 1,60,70 लाख रुपये रक्कम जमा झाली होती ती रक्कम नंतरच्या काळामध्ये आर्मस्ट्रॉंग कंपनीने जो कारखाना घेतला त्या कंपनीला RTGSच्या माध्यमातून आपण ती ट्रान्सफर केलेली आहे. हे सर्व गोष्टी रेकॉर्डवर आहेत. आणि मग असं असताना जो काही आरोप आपल्या मालेगाववर केला गेला आणि त्याच्यामुळे मालेगावच्या शेतकऱ्यांचा अवमान झाला, या भावनेतून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मग एकतर हे शब्द मागे घ्यावेत अशा प्रकारचे भावना आम्ही माननीय राऊत साहेबांकडे व्यक्त केलेली. तसं त्यांना नोटीस दिली होती आणि तसं भूमिका त्यांनी न घेतल्याच्यामुळे मग या ठिकाणी खटला दाखल केलेला होता. नंतरच्या काळामध्ये राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलं आहे की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे. ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती मला अपेक्षित होतं की त्यांनी नावसुद्धा घ्यायला पाहिजे होतं. हो मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे. तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती हे सत्य आहे. सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे. तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे. एक प्रश्न आहे का, एकीकडे राजभाषेचे पडगम वाचत आहेत, दुसरीकडे मुंबईत 57 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत, बंद करता आहे. याच्याविषयी तुम्हाला दोघांचं काय? HR मुंबईत बोलू. सर हिंदी में बोल हो गया ना सर थोड़ा सा अभी आप तो कोर्ट में जाके आए. नहीं, मैंने सुबह भी आपसे बात किया है उस बारे में. देखिए जो एक मामला चल रहा था यहाँ, उस बारे में मैंने और यहाँ के गार्डियन मिनिस्टर सीनियर लीडर दादा भुसे जी में सुलह हो गया है. जो बात मैंने रखी थी उस वक्त, जब उसकी मैंने जांच पड़ताल की तो मुझे लगा कि मेरे तरफ से कोई गलत वक्तव्य निकला है, वो मैंने पीछे लिया है और मैं और दादा भुसे जी ने तय किया कि अब ये मामला यहाँ ख़त्म हो जाएगा. बस दिस इज द शॉर्ट स्टोरी. तिथलेच उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती, त्याच्यावरनं बराच गदारोळ उडाला. आता सध्या ती प्रतिमा काढली, परंतु पुन्हा एकदा मी तिथे लावणार टिपू सुलतान यांची प्रतिमा, अशी त्यांची भूमिका आहे. बघा, टिपू सुलतान यांच्याविषयी भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत केलेलं भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐकायला पाहिजे, देशाच्या राष्ट्रपतींनी. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये सध्याच्या महापौर भाजपचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे अमित साटम यांनी मुंबईतले रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानाची नावं द्यावी यासाठी ठराव मंजूर केलेले आहे. मीरा भाईंदर असेल, अकोला असेल, भाजपच्या सत्तेने केलेली कामं आहेत ती, की टिपू सुलतान एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होता असे ठराव आहे, बरं का. आणि अचानक त्यांना
ही भूमिका जी त्याने घेतली अचानक, म्हणजे त्यांना काय अशी उपरती झाली. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा काल टिपू सुलतानविषयी एक वक्तव्य केलं. भारतीय जनता पक्षाला फक्त हिंदू आणि मुसलमान ही भांडणं लावण्यासाठी कोणतेही कारण चालतं. टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला. टिपू सुलतान हा इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्याने मृत्यूला कवटाळलं, हे सत्य आहे. पण त्याच्या जीवनात त्याने केलेल्या काही चुका आहेत, त्याच्यावर जे आक्षेप आहेत, धर्मांतराचा असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्याला कोणी पाठिंबा देणार नाही. पण त्याला पाठिंबा भाजपनं दिलेला आहे, टिपू सुलतानला. पण आता राजकारण करायचं आहे म्हणून ते टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहेत. आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार? सिन्नरला एका 17 वर्षीय मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे. तिची आईने संग्राम जगताप जे आमदार आहेत त्यांची भेट घेतली. आता जो एक नवीन प्रकार घडला होता, त्या अनुसरणाचे पोलीस त्यांना साथ देते असं ते आरोप आहे. म्हणजे मुलींची जी काय म्हणते बेपत्ता होण्याचे प्रकार राज्यात वाढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मुलींचा बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी थोडंसं फोडाफोडीच्या राजकारणात गुंतून. आज संजय राउत मालेगांव शहर में आए थे. उन्होंने जो केस आपके मालूमात के जरिए दाखिल किए थे उसमें माफीनामा लिख कर देता, क्या कहेंगे? मुझे लगता है कि जो कुछ ऐसे अवमान याचिकाएं आज तक इस मुल्क में हुई है उसमें हमेशा इसी तरीके से केस को खत्म किया जाता है. ये पॉलिटिकल पॉलिसी होती है, उसमें कोई गैर नहीं है. और राउत साहब ने बहुत संघर्ष मेरे लिए किया, बहुत मेरा साथ दिया, उसलिए मैं उनका आभारी हूँ. और उन्होंने जो कुछ मेरे लिए किया है वो मैं कभी भूलूंगा नहीं, वो हमेशा याद रखूंगा. आज मैं भारतीय जनता पार्टी में हूँ. ये केस भी मैंने किया था तब मैं भारतीय जनता पार्टी में था. बीच के समय में जब शिवसेना के साथ था तो राउत साहब ने काफ़ी अच्छी मदद हम सबको की थी. तो आज उनके ऊपर की केस खत्म हुई, इस चीज़ की मुझे खुशी है. और राउत साहब को मैं तहे दिल से शुक्रिया कहना चाहता हूँ. हमारे जो मंत्री जी है जिन्होंने ये केस पीछे ली, उनका भी मैं आभार प्रकट करता हूँ कि उन्होंने बहुत समझदारी से काम लिया. और रहा केस का मामला, तो केस तो 2017 से चालू है और ये केस में अगर कोई सच्चाई नहीं होती तो एनसीएलटी जैसा बड़ा न्यायालय जो कॉर्पोरेट लॉ में काम करता है वो 2017 से आज 2026 तक ये केस चालू नहीं रखता. ये केस कभी का इसका नतीजा आ जाता या केस का फैसला आ जाता. तो अभी तक फैसला नहीं आ रहा, तो इसका मतलब कुछ ना कुछ इसमें है. तो हम फैसले का इंतजार करेंगे कि उसमें कितना सच है कितना झूठ है. अगर बगैर किसी इसके है तो वही हमारा सवाल है कि 2017 से 2026 तक 9 साल कोर्ट ये केस चला क्यों रहा है? कोर्ट ने एक तो इसको खारिज करना चाहिए या इसका फैसला सुनाना चाहिए. कोर्ट अगर इसको इंटरडिक्ट 9 साल तक कर रहा है तो उसमें कुछ ना कुछ तो होगा. अभी आपका इस केस के बारे में क्या है? मेरा इसके बारे में कुछ कहना नहीं. राउत साहब ने कहा है कि आदरणीय देवेंद्र जी से और आदरणीय प्रधानमंत्री जी का उन्होंने नाम लिया, तो इसमें पार्टी का तो कोई सवाल आता नहीं. पार्टी से मेरी कुछ बात हुई नहीं, लेकिन जब भी आगे उनसे मुलाकात होगी तो इसकी जानकारी मैं उनको दूंगा. और जो भी आगे कैसा लड़ना है, क्या रणनीति है, जो भी पार्टी का आदेश होगा वो इस सब से काम होगा. आपको ऐसा लगा राजनीति में क्यों किया, कैसे किया, उसके ऊपर ज्यादा सोचने की जरूरत है ऐसा मुझे लगता नहीं है. जो किया वो किया. फिर भी मैं उनका आभारी हूँ और उनका जो केस खत्म हुआ उसकी मुझे खुशी है. अभी पार्टी से तो मुझे कोई आदेश है नहीं, और जब तक पार्टी से कोई आदेश आता नहीं मेरा केस तो चलता रहेगा. जिस उम्मीदवार के खिलाफ आपने नांदगांव विधानसभा में इलेक्शन लड़ा था वही नेता को चुनाव में क्या बोला? नहीं, मैंने उनके खिलाफ लड़ा था क्योंकि तब के माहौल ऐसे थे कि दोनों पार्टियों में अलायंस टूटी थी. बीजेपी और शिवसेना की युति नहीं हो पाई थी और उनको शिवसेना से उम्मीदवारी थी, मुझे बीजेपी से उम्मीदवारी थी और हमको पार्टी की वजह से आमने सामने लड़ना पड़ा था. आज गठबंधन में हम हैं, दोनों पार्टियों की युति महायुति है और हम साथ में हैं तो साथ में काम तो करना पड़ेगा. फिर उस प्रोग्राम में दादा भूसे थे. वो प्रोग्राम जो है वो ये असेंबली का नहीं है. दादा भूसे इस असेंबली के विधायक है. वो जो प्रोग्राम है वो नांदगांव असेंबली में है, तो वहाँ के सांसद का भी नाम है, वहाँ के आमदार का भी नाम है. जिले के मंत्री भी है. जिले में 4 मंत्री है, एक मंत्री नहीं है. पार्टी को लेके आप ये कर रहे हैं, उसमें शिवसेना भी है. शिवसेना आप बता रहे हैं कि आपकी मित्र पक्ष है, लेकिन भाई उसमें राष्ट्रवादी भी हमारा मित्र पक्ष है. राष्ट्रवादी के भी लोग मंत्री है और वहाँ पहले भुजबल साहब वहाँ से, पंकज भुजबल साहब वहाँ से आमदार रहे हैं, विधायक रहे हैं. तो ऐसे जरूरी नहीं है कि हर प्रोग्राम में सबको बुलाया जाए. आज वहाँ के जो सिटिंग एमएलए और सिटिंग एमपी है उनको हमने बुलाया है. क्या कहीं ना कहीं दादा भूसे को थोड़ा ये करने की कोशिश है?
ऐसा तो मुझे नहीं लगता, क्योंकि उसकी कॉन्स्टिट्यूंसी ही नहीं है। उनकी कॉन्स्टिट्यूंसी में प्रोग्राम होता और फिर शिवसेना से दूसरे किसी नेता को बुलाया जाता, तो इस पर हम बात कर सकते थे।